नमस्कार. बाळूमामा भक्त या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बाळूमामाच्या ग्रंथाचे महात्म्य. बाळूमामाचा ग्रंथ म्हणजे बाळूमामा लीलामृत. हा ग्रंथ वाचल्याने मनाला शांतता, सकारात्मक विचार आणि ध्येय मिळण्यास मदत होते. बाळूमामाचा ग्रंथ हे म्हणजे बाळूमामावरील श्रद्धा आणि भक्ती दृढ होते. हे वाचल्याचे अनेक फायदे आहेत. बाळूमामाच्या ग्रंथामध्ये अनेक भक्तांना सदाचार, सेवा आणि ईश्वर भक्तीची प्रेरणा देतात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की श्रद्धेने ग्रंथाचे पारायण केल्याने त्यांना मानसिक समाधान आणि बाळूमामाची कृपा लाभल्याची भावना निर्माण होते. घरामध्ये नियमित वाचन आणि श्रवण केल्याने त्याचे खूप फायदे होतात. घरातील वातावरण भक्तिमय होते. भक्तांच्या अनुभवानुसार, परंपरेनुसार हा ग्रंथ वाचताना, ऐकताना स्वच्छ मनाने श्रद्धेने बाळूमामा महाराजांचे स्मरण देखील करावे. बाळूमामा हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या जीवनातील दिव्य लीला, भक्तीवरील कृपा, साधेपणा, सेवाभाव आणि ईश्वरनिष्ठा याचे सुंदर वर्णन म्हणजे बाळूमामा लीलामृतमध्ये आढळते. हा ग्रंथ सर्वांनी नक्की वाचावा. दररोज संध्याकाळ सकाळ एक अध्याय जरूर वाचावा. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. त्यामध्ये बाळूमामांच्या जीवनापासून, बालपणापासून ते समाधीपर्यंत, समाधीनंतरचेही अनुभव तेथे सांगितलेले आहेत. हा ग्रंथ केवळ चमत्कारांचा संग्रह नसून तो श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा, परोपकाराचा संदेश, आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा आहे. श्रद्धेने ग्रंथाचे वाचन व श्रवण केल्याने मनाला शांती मिळते. त्यामुळे आपण सर्वांनीच हा बाळूमामाचा ग्रंथ वाचावा. श्री बाळूमामा यांचा ग्रंथ लीलामृत हा महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा मानला जातो. या ग्रंथात श्री बाळूमामाचे जीवनचरित्र पूर्ण आहे. त्यांनी केलेले कार्य आहे, भक्तांवरील कृपा, चमत्कार, उपदेश आणि भक्तीचे महत्त्व याचे सुंदर वर्णन केलेले आहे. प्रत्येकाने मामांची कृपा ही करण्यासाठी ग्रंथ वाचावा. बाळूमामाचा ग्रंथ वाचल्यावर त्यांची कृपा झाल्याशिवाय राहतच नाहीत आणि त्यांचे अनुभव आपल्याला कथारूपाने मांडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्यातून कुठल्याही संकटात आपल्याला समाधान मिळते. श्री बाळूमामाचा जन्म, बालपण, आध्यात्मिक प्रवास याची माहिती या ग्रंथामध्ये पूर्णपणे दिलेली आहे. श्रद्धा, सेवा, नामस्मरण, सदाचार याचे महत्त्व समजावले आहेत. संकटाच्या काळात देवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते. देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यामुळे नामस्मरण केले पाहिजे. अनेक भक्त हा ग्रंथ नियमित वाचतात, नियमित पारायण करतात. हे पारायण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात किंवा श्रावण महिन्यात देखील करू शकता किंवा बाळूमामाच्या पुण्यतिथी, जयंती दिवशीही करू शकता. बाळूमामाच्या ग्रंथ वाचण्याचे फायदे असे होतात की मनाला शांती, सकारात्मकता मिळते. श्रद्धा, भक्ती दृढ होते. जीवनात चांगले विचार आणि सद्वर्तनाची प्रेरणा मिळते. अनेक भक्ताचे मते ह्या ग्रंथाचे पालन केल्याने बाळूमामाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही आणि धैर्यही मिळते. बाळूमामा लीलामृत हा ग्रंथ अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. खूप सोप्या आणि समजेल अशा भाषेने आपल्याला सांगितलेलं आहे. बाळूमामांचे साधे, सात्विक आणि लोककल्याणकारी जीवन याचे प्रदर्शन या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. गरीब, गरजू आणि दुःखी लोकांप्रती त्यांची करुणा कशी आहे तेही मांडलेलं आहे. ईश्वरभक्ती, गुरुभक्ती, सेवाभाव यांचे महत्त्व आहे. त्यांचे गुरु हे गुरुमुळे महाराज हे कसे भेटले, त्यांचा आलेला अनुभव, ते सगळं या ग्रंथरूपाने मांडलेलं आहे. त्यांची आई सत्यवा देवी, पिता, बंधू, भगिनी, त्यांची बायको सत्यवा माता याचे हे वर्णन अगदी स्पष्टपणे आणि समजेल अशा भाषा त्या ग्रंथात केलेली आहे. अनेक भक्त श्रद्धेने या ग्रंथाचे पारायण करतात व त्यांच्या अनुभवानुसार मनाला शांती, भक्तीची वाढ आणि सकारात्मक ऊर्जा मिळतात. बाळूमामाचे लीला या ग्रंथातून आपल्याला बाळूमामाचे चरित्र समजते. त्यांच्या जीवनाच्या सर्व घडामोडी समजतात. कोणतीही विशिष्ट मनोकामना नक्की पूर्ण होते. चमत्कार घडतात. त्यामुळे संकल्प करून हा ग्रंथ वाचल्यास अनेक फायदे होतात असे निश्चितपणे सांगू शकते. चांगले आचरण, सत्कर्म यानेही तितकेच महत्त्व आहे. हा ग्रंथ वाचताना स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने वाचावा. प्रत्येक अध्यायातील शिकवण जीवनात आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करावा. नामस्मरण, प्रार्थना आणि सेवाभाव याची जोड द्यावी. हा ग्रंथ भक्तांना केवळ कथा सांगत नाही, ते संयम, विश्वास, सेवा आणि सदाचाराने जीवन कसे जगावे याचीही प्रेरणा देतो. बाळूमामाचे पूर्ण बालपणापासून ते समाधीपर्यंत आपल्याला पूर्ण जीवन
जीवनात आलेले संघर्ष, प्रयत्न सगळं शिकवतात. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भक्त बाळूमामाच्या या ग्रंथाला विशेष मान देतात आणि सर्वजण वाचतात. हा ग्रंथ घरात असल्यामुळे भूतबाधा, पिशाच अजिबात येत नाही असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने हा ग्रंथ घरात नक्की ठेवावा आणि बाळूमामाच्या लीला अमृतचरित्राचे ग्रंथाचे वाचन करावे. जय बाळूमामा, बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, बोला बोला बाळूमामांच्या बकऱ्याच्या नावानं चांग भलं. असे जसे ग्रंथाचे महत्त्व आहे तसे भंडाऱ्याचेही खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला हा बाळूमामाचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन बाळूमामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.